दिवाळी पहाटच्या कार्यक्रमावरून जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे यांच्या आरोपाला मीनाक्षी शिंदे यांचे प्रत्युत्तर। ठाण्यात दिवाळी पहाटच्या निमित्ताने गौतमी पाटलीचे नृत्य ठेवण्यात आले आणि दिवाळी पहाट पहिल्यांदाच लावणीने साजरी केली गेली। संस्कृती बदलली आहे, ठाणे स्मार्ट नाही ओव्हर स्मार्ट झाले, अशा शेलक्या शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली। तर आतापर्यंत दिवाळी पहाट निमित्त आम्ही पंडित बिस्मिल्ला साहेबांची, सनई वादन पंडित भीमसेन जोशी यांची, भक्तिगीते पद्मजा फैणांनी याचा गोड गळा हे सगळं ऐकत होतो। पण ठाण्यात उजाडलेली दिवाळी पहाट बाळासाहेबांनाच काय, अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षित नसेल, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। तर यापुढे छमछम संस्कृती आणि डान्स बारमधील धुंदीत नाचणाऱ्या ललना ही ठाणे शहराची पुढील ओळख असणार आहे, असेही त्या म्हणाल्या। त्या दोघांच्या या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी मंगळवारी ठाणे शिवसेना महिला आघाडीच्या मीनाक्षी शिंदे पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्या म्हणाल्या, कलाकार हा शेवटी एक कलाकार असतो, तो आपली कला सादर करत असतो, त्याचा आपण सन्मानच केला पाहिजे आणि ठाणेकर सुद्धा अशा कलाकारांचा सन्मान करतात। आणि मीनाक्षी शिंदे यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाली, यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या पोटात दुखायला लागले आहे का? मला असं वाटतं की दिवाळी पहाट जी ठाण्यामध्ये झाली आणि त्यानंतर दोन नेते जे बरळले, त्याच्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। खरं तर आज 14 तारीख आहे आणि बालदिवस आहे। बालदिवसाच्या मला असं वाटतं आव्हाड आणि सुषमा अक्कांना माझ्याकडून शुभेच्छा आहे, कारण त्यांच्या बालबुद्धीची कीव करावी तेवढी कमीच आहे। कारण अशा प्रकारे त्यांनी जे ठाणेकरांना संबोधले की ओव्हर स्मार्ट आहेत म्हणून। खरं तर दिवाळी पहाटची व्याख्या काय मला हे कळलं नाही, तरी दिवाळी पहाट अशीच असावी असं कोणी ठरवलंय मला हे पण माहिती नाहीये। खरं तर लोककला जी लोक सादर करतायत त्यांचा सन्मान करणं हा ठाणेकरांची, मला असं वाटतं ठाणेकर नेहमीच करतात। कलाकार आणि कलाकारांचा आदर करणं ही ठाणेकरांची संस्कृती आहे आणि त्या माध्यमातून आपण जो कार्यक्रम घेतला दिवाळी पहाटचा, आणि त्यानंतर मला कालच्या दिवशी कळलं की अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आलेली आहे। एक तर मला असं वाटतं की आपले गणपती सण असतील किंवा जन्माष्टमी असेल, अशा वेळी आपण प्रत्येक कलाकाराला आपल्या स्टेजवर बोलवून नाचवता, त्यावेळी कुठलाही आक्षेप कोणीही घेत नाही। एक अंगभर कपडे घालून जी व्यक्ती, मला असं वाटतं गौतमी पाटील, ज्यांनी माझ्या स्टेजवर परफॉर्मन्स केलं आणि तिच्याबद्दल जर आक्षेप हे लोक नोंदवत असतील, तर मला त्यांना एकच सवाल आहे की सनी लिओनी असेल, राखी सावंत असेल किंवा उर्फी जावेद असेल किंवा भारत पाकिस्तान किंवा इतर मॅचेसमध्ये नाचणाऱ्या आपल्या चिअर गर्ल्स असतील, ज्या नावापुरते कपडे घालतात, अशा लोकांचा जर महाराष्ट्रामध्ये सन्मान होत असेल, तर पूर्ण अंगभर कपडे घातलेल्या गौतमी पाटीलचा कसा विरोध होतो, हा मला एक बघण्यासारखी गोष्ट आहे। आणि जे नेते या गोष्टीवरती बरळतायत त्यांच्या खरं तर बुद्धीची कीव करावीशी वाटते मला। अशा प्रकारे लोकसंस्कृतीची जागर करणाऱ्या महिलेवरती अशा प्रकारे, म्हणजे मला असं वाटतं गरीब घरातून आलेली आणि बाकीची लोक थोडे पैसेवाले आहेत आणि त्याच्यामुळे खरं तर हा सगळा भेदभाव चाललेला आहे। एकीकडे ठाण्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होतोय आणि त्यांनी काल परवाच बघितलं असेल की मुंब्र्यामध्ये आम्ही त्यांना पळवून लावलं आणि त्यांनी तिथे 500-500 रुपये देऊन माणसं बोलवली होती। पण मीनाक्षी शिंदेच्या कार्यक्रमाला एवढी अलोट गर्दी बघून खरं तर आव्हाडांच्या पोटात दुखलं असावं आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्या कलाकाराचा देखील अपमान आहे। मला असं वाटतं की आतापर्यंत मी जे गौतमी पाटीलचे कार्यक्रम बघितलेले आहे, प्रत्येक कार्यक्रमात ती अंगभर कपडे घालूनच मला दिसलेली आहे आणि मला कुठलीही वावगं वाटलं नाही की तिने माझ्या मंचावरती येणं वावगं नसावं, कारण ठाणेकरांनी एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता। कार्यक्रम सकाळी 6ला चालू होणार होता, पण 5:30 वाजल्यापासून महिला पुरुष सगळ्या लोक उभे होते। मला असं वाटतं 65 वर्षाची एक आजी होती, ती 5:30 वाजताच येऊन उभी होती। म्हणजे तिचं क्रेज एवढ्या लोकांमध्ये आहे आणि ते कदाचित मला असं वाटतं आव्हाडांच्या पोटात दुखलं असावं। आणि आपल्या अक्काबाईंचं तर काय सांगावं, कारण अंधारेबाई नेहमीच काहीतरी बरळत असतात आणि त्या हिंदू द्वेष्ट आहेत, हे माझं ठाम मत आहे। कारण त्या एक पात्री नाटक कायम करत असतात, आपल्या हिंदू देवदेवतांना शिव्या घालत असतात आणि अशीच महिला जर आपल्या सणांबद्दल जर बोलते तर मला आश्चर्य वाटतंय। आणि त्यांनी असं म्हटलं त्याच्यामध्ये की बाळासाहेबांना काय वाटलं असेल, जी बाई बाळासाहेबांना थेरडं म्हणून उल्लेख करत होती, तिला आता बाळासाहेबांचं दुःख होतं हे बघूनच एक वेगळं चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहिलेलं आहे। आणि उद्धव साहेब अशा महिलेला आपल्या बाजूला बसवून घेतात, हेच
एक तर शोकांतिका आहे. कारण ज्या महिलेला जी आपल्या शब्दावरतीच ठाम राहिलेली नाही आणि त्या महिलेबद्दल जर आपल्या हिंदू सणांबद्दल ती जर बरळते, अशा महिलेला मला असं वाटतं की माझ्या ह्याच्यात किंमत नाहीये. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.